नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. सर्वात प्रथम नागपंचमी सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पातोळ्यात आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण नागपंचमी सणासाठी दूध गोळे बनवणार. एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. त्यासाठी 1 चमचा तूप, थोडीशी खसखस म्हणजे 2 चमचे खसखस स्लो गॅसवरती चांगली फुलवून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये किसलेला नारळाचा किस घेतलेला आहे. नारळ इथे 2 घेतलेत मी. त्याचं फोडल्यानंतर काळा भाग काढून घेतल्यानंतर किसणीवर किसून घेतला. ह्याप्रमाणे तो किस तयार होतो. 5 मिनटं चांगलं फ्राय केलं की त्याच्यामध्ये 1.5 वाटी इथे गूळ टाकले. गूळ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर स्लो गॅसवरती चांगलं आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. परतल्यानंतर बाजूला ठेवूया. 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी, अर्धा चमचा तूप आणि चिमूटभर मीठ. दुधाला चांगली उकळ आली की त्याच्यामध्ये आपल्याला घरच्याच तांदळाची मी इथे पिठी वापरलेली आहे. 2 वाटी पीठ टाकायचं. पीठ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि पीठ पूर्ण काविळीने एकसारखं करून घ्यायचं. पीठ चांगलं एकसारखं झालं की त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं वाफ काढायची. गॅस बंद केलेला होता. नंतर वाफवून घेतलेलं पीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. पूर्ण प्लेटमध्ये पीठ काढून घेतलं तर त्याच पॅनमध्ये थोडंसं मी पाणी ठेवलं आहे. जर हाताला लागतो पाणी त्यावेळेला घ्यायचं. आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. एकदम लोण्यासारखं मऊ असं सॉफ्ट मळून घ्यायचं. आता इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे. हाताला थोडंसं मी पाणी लावलेलं आहे. तुम्ही तेलही लावू शकता. त्याच्यातलाच गोळा एक घ्यायचा. जेवढा आपल्याला गोळा पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचा आणि जशी आपण मोदकाची पारी बनवतो त्याप्रमाणे गोल अशी पारी बनवून घ्यायची. पारी बनवून झाली पातळ की त्याच्यामध्ये सारण भरायचं. सारण भरल्यानंतर सर्व बाजूच्या कडा पूर्ण बंद करून घ्यायचा. बंद केल्यानंतर त्याला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे, म्हणजे बॉलसारखा. आता इथे आपण गोल असा आकार देऊन सर्व बॉल आपण इथे तयार करून घेऊया. एकदम सॉफ्ट असे बॉल तयार होतात. आता तयार झालेले बॉल एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता इथे मी पाणी गरम केलेलं आहे, चाळण ठेवलेली आहे आणि केळीचं पान शक्यतो वापरा, कारण श्रावणात केळीची पानं मिळतात. याचा सुगंध खूप छान येतो आणि नैसर्गिक आहे. केळीच्या पानावरती हे बॉल ठेवायचे आणि झाकण ठेवून 10 मिनटं वाफ काढून घ्यायची. 10 मिनटानंतर इथे आपले बॉल तयार झालेले आहेत. नरम एकदम लुसलुशीत असे बॉल तयार होतात. तोंडात टाकताच असे विरघळतात. इतके छान तयार होतात बॉल. नक्कीच असे बॉल्स म्हणजे नागपंचमीच्या सणानिमित्त हे दूध गोळे करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.